हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण डायरेक्टली कटोरी ब्लाउज अस्तरावरती कटिंग करणार आहोत। मेन फॅब्रिक ब्लाउज पूर्ण कटिंग करणार आहोत। आतापर्यंत आपण पेपर पॅटर्न ठेवून इथे ब्लाउज कट केलं होतं। आज आपण एका परफेक्ट ब्लाउजची कटिंग डायरेक्टली अस्तरावरती कट करणार आहोत। मग मेन फॅब्रिक आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लाउज आपण स्टिच करणार आहोत। तर इथे बघा, आता चेस्ट वाईज आपल्याला अस्तराची डबल घडी घालायची आहे। चेस्ट आहे आपला 32 इंचचा, त्याचा चौथा पार्ट टाकायचा आहे, कारण आपण डबल पीस मध्ये ब्लाउज इथे कट करतोय। आधी पाठीमागचा पार्ट, मग नंतर आपण फ्रंट पार्ट कट करूया। तर बघा, इथे 8, 32चा चौथा पार्ट आणि 2 इंच एक्स्ट्रा, म्हणजेच की 10 इंचावरती आपण डबल घडी घातली। आता शोल्डर साठी कमी जास्त कापड असेल तर आधी तुम्ही लाईन ड्रॉ करून घ्यायची। लाईन ड्रॉ केल्यानंतर आता जे नवीन शिकतात स्पेशली त्यांच्यासाठी नोटबुक घ्यायची, पेन घ्यायचं आणि स्टेप बाय स्टेप सगळं इथे स्केच काढून आपल्याला लिहून घ्यायचं, जेणेकरून तुमच्या हे लक्षात राहील। तर जी ब्लाउजची उंची आहे त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। आता 13.5 तयार ब्लाउजची उंची, यात 1 इंच एक्स्ट्रा हवंय, म्हणजे 14.5 इंचावरती। आता बघा, बॅक नेक नुसार आपण शोल्डर इथं आपलं ठरत असतं। तर 10.5 इंचाचा आपला डीप नेक असणार आहे। शोल्डर या पॉइंटला आपल्याला घ्यायचंय 5.5 इंचावरती। जी मुंड्याची उंची आहे ती असणार आहे आपल्या या पॉइंटला 6 इंचावरती। आणि परत एकदा 32चा चौथा पार्ट 8 इंचावरती, इथून पुढे 2 इंचची मार्जिन। जे पॉइंट ड्रॉ केले स्केलच्या सहाय्याने मॅच करायचे। आता बघा, जसं की मी तुम्हाला म्हटली, गळ्याचा घेरा आता डीप नेक आहे, जस्ट 2 आणि 2 लाईन, म्हणजेच की 2.25 इंचाचा आपण घेतोय गळ्याचा घेरा। शोल्डर आपलं इथे पूर्ण 3 इंचाचं आहे, स्टिच होईल 2.25 इंच आपण हवं या पॉइंटला। इथे खाली बघा 10.5 आपल्याला डीप नेक हवाय। या पॉइंटला घेरा जो आहे तो मी घेते इथे 3 इंचावरती, वरती 2.25 घेतलंय, खाली आपण पूर्ण 3 इंच घेतले। या पॉइंटला आकार जो आहे तो गळ्याचा या पद्धतीने तिरकस आपला बॉक्स शेप मध्ये येणार आहे। पसरट डीप नेक। आता कमरेचा पार्ट, तर कमर काय आहे 26 इंचाचा, तर 6.5 याचा चौथा पार्ट आणि 2 इंचची मार्जिन। आता या पॉइंटला आपल्याला जे एक्स्ट्रा वाला पॉइंट आहे तो आपल्याला इथे मॅच करून घ्यायचा आहे। आता जी पाठीमागची गोलाई आहे, तर पाठीमागची गोलाई आपल्याला द्यायची 1.5 इंचावरती। तर बघा, पाठीमागचा पार्ट आपला ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया। तर बघा, पाठीमागचा पार्ट आपला इथे रेडी झालाय। आता आपल्याला फ्रंट पार्ट इथे ड्रॉ करायचा आहे। आता फ्रंट पार्ट साठी मी एक्स्ट्रा आपल्याला जे पाठीमागच्या पार्ट साठी आपण फोल्ड केलं, त्यात 2.5 इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला फोल्ड करायचंय। कसं ते या पॉइंटला बघा, बंद बाजूपासून 2.5 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे। तर बघा, येथे या पॉइंटला आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेतले। शोल्डर साठी आधी तर कापड खालीवर, या पॉइंटला आपण सरळ शोल्डर साठी लाईन ड्रॉ करायची। आता उंची सेम असणार आहे आपली 13.5 तयार हवी आहे। 14.5 वरती एक पॉइंट द्यायचा आपल्याला, आणि जे आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलंय तर या पॉइंटला पण एक लाईन ड्रॉ करायची आहे। 2.5 इंच आपल्याला कापड हा एक्स्ट्रा हवाय। आता हा जो 2.5 इंच आपण घेतला, या पॉइंटला सरळ लाईन ड्रॉ करा। यानंतर 5.5चं शोल्डर। आता जे 2.5 घेतलं आपण, या 2.5 पासून पुढे मेजरमेंट टाकायचंय। 5.5चं शोल्डर आणि 2.25 इंचाचा आपला गळ्याचा घेरा। पुढचा जो गळा असणार आहे तो असणार आहे आपला इथे 6 इंचावरती। याचं मात्र मेजरमेंट आपण सेम घेतले, आपण इथे गळ्याला एक्स्ट्रा घेरा पण घेतलेला नाही, 2.25 मुंड्याची जी उंची या पॉइंटला 6 इंचावरती, 8 याचा चौथा पार्ट 2 इंचची मार्जिन।
कमरेचं मेजरमेंट 26चा चौथा पार्ट, 2 इंच मार्जिन. तर या पॉइंटला बघा, आता जे बॉडी मेजरमेंट नुसार आपल्याला टक्स पॉइंट हवाय, कटोरी हवी आपल्याला 5 इंचाची. तर वरून आपल्याला एक 11 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे. शोल्डर पासून 11 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे. त्या पॉइंटला सरळ आपल्याला कटोरी हवी आहे 5 इंचाची. तर 5 वरती एक पॉइंट ड्रॉ करायचा आहे. या पॉइंट पासून घेतलंय 5 इंच. त्यानंतर आता या पॉइंटला टक्स आपल्याला द्यायचे कटोरीसाठीचे 3 टक्स आपल्याला द्यायचे. एक टक्स आपल्याला डाऊन झालाय. या पॉइंट पासून शोल्डर हे डाऊन होऊन या पॉइंटला आपण 5 वरती एक पॉइंट द्यायचा. हा एक 5 वर दिलाय, हा एक 5 वरती दिलाय आणि या पॉइंटला 1 इंच बाहेरची गोलाई आणि 1 आणि जस्ट 2 लाईन एवढे आपण घेतले. आतल्या पॉइंटला 1, 2 आणि 3 तिघही टक्स आपल्याला ड्रॉ करायचे. आता हे 3 टक्स आपण ड्रॉ केलेत. रेडी कटोरी आहे पण टक्स साठी यात आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय. तर आधी तर गळ्याला कटोरीला गोलाई द्यायची आहे. ही आतल्या हाताने गोलाई घ्यायची आहे. आता यामध्ये साईड पट्टी जी दिसतेय ती आपली रेडी आहे. सरळ लाईन ड्रॉ करा. सरळ लाईन ड्रॉ करून झाली आहे. जे 2.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतले या पॉइंटला पण आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची. आता यात 5 आणि 2.5 तर साधारण झाले 7.5 इंच या पॉइंटला. तर या पॉइंटला आपण याचं करायचं काय, याचं सेंट्रल पॉइंट काढायचं आहे. सेंट्रल पॉइंट काढायचं आहे आणि सेंट्रल पॉइंट पासून जायचंय 1.5 इंच खाली आपल्याला द्यायचं आहे टक्स. तर कटोरीचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. कटोरीचा आकार ड्रॉ करून घेतलाय. गळ्याला एक्स्ट्रा घ्यायचं नाही, फक्त आपल्याला शिलाईला 1/2 इंच आपण बाहेर येतोय आणि तिरकशी कटोरी आपण इथे ड्रॉ करतोय या पॉइंटला. आता इथे आपली कटोरी रेडी झाली आहे. कटोरी रेडी झाली आपली. आता फक्त आपल्याला याचा टक्स कसा घ्यायचा आहे ते बघायचं आहे. तर जो आपला उभा टक्स असणार आहे या पॉइंट पासून तो असणार आहे 2 आणि जस्ट 2 लाईन म्हणजेच की 2.25 इंचावरती उभा टक्स. आणि आडवा टक्स जो आपण 2.5 घेतलाय त्या 2.5ला आपल्याला 1 आणि जस्ट 2 लाईन या पॉइंट पासून आणि 1 आणि जस्ट 2 लाईन या पॉइंट पासून असा आपला कटोरीचा टक्स असणार आहे. कटोरीचा टक्स आपला ड्रॉ करून झालाय. कटोरी रेडी आहे. साईड पट्टी रेडी आहे. आपल्याला रेडी करायची योगपट्टी. आता योगपट्टीचं मेजरमेंट कसं टाकायचं आहे तर या पॉइंटला बघा 11 आपलं 11 आपण टक्सचं म्हणजेच की साईड पट्टीचं माप घेतलंय 11. स्टिच होऊन 10 इंचावरती येईल. त्यानंतर बघा 10 रेडी झाल्यानंतर आपल्याला इथे 11, 12 आणि 13 आणि 13.5 तर 3.5 इंच आपल्याला इथे योगपट्टी हवी. तर याचं मेजरमेंट लक्षात घ्यायचंय. 3.5 आपल्याला हवी आहे. तर आपल्याला कापड ऍडजस्ट करत आता या पॉइंटला बघा इथे मी खाली आधी कापड खालीवर येते इथे एक लाईन ड्रॉ करून घे जेणेकरून तुमच्या मेजरमेंट लक्षात यायला हवा आणि मला स्टिच करताना कापड इथे परफेक्ट हवा. तर या पॉइंटला बघा या पॉइंटला मी घेते 4.5 इंच म्हणजे 3.5 हवंय तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलंय 4 इंचावरती. आता याचं माप आपल्याला घ्यायचंय 6.5 कमरेचा चौथा पार्ट. यात मात्र मार्जिन मी इथे घेते 2.5 इंच, 1/2 इंच एक्स्ट्रा पण घेतली आहे आणि या पॉइंट पासून घेते मी 4 इंचावरती. इथे आपण 1/2 इंच याच्यापेक्षा आपण इथे कमी घेतले. आता याचा आकार देताना जिथे की कटोरी पॉइंट आपल्याला लागतो तर या पॉइंटला आपण तिरकसाच आकार द्यायचा या पद्धतीने कटोरीसाठीचा. आणि ही आपली योगपट्टी इथे ड्रॉ झाली. योगपट्टी रेडी आहे. कटोरी रेडी आहे. साईड पट्टी रेडी आहे. याला आपण कट करून घेऊया. तर या पॉइंटला फ्रंट पार्ट आपण कट करून घेतलाय. बॅक पोर्शन आपलं इथे कट झालाय. आता यात आपल्याला करायचं काय, पाठीमागचा पार्ट रेडी झाल्यानंतर आपण इथे स्लीव्ह साठी मी इथे या पद्धतीने कापड घेतलाय. याला आपल्याला 4 कापडात घडी घालायची आहे. बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे. स्लीव्ह आपल्याला 5 इंचाची हवी आहे तर 6 आपण याची उंची घेऊया. 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलंय. त्यानंतर दंडघेर जो आहे तो आहे 11 इंचाचा तर 5.5 याचा आपण निमा पार्ट टाकूया. यात घ्यायची आपण 1.5 इंचाची मार्जिन.
आणि याच पॉईंटपासून वरती आपल्याला काखेतलं मेजरमेंट टाकायचं 3 इंचावरती तिरकसं. आणि या पॉईंटपासून तिरकसं मुंडेची गोलाई घ्यायची आपल्याला. तर मुंडेची गोलाई या पॉईंटला आहे 7.5 इंचावरती तिरकसी. इथून घ्यायची आपल्याला 1.5 इंचची मार्जिन. आता या पॉईंटला तिरकसं जिथे आपण 3 आकार दिलाय त्या पॉईंटला हलकशी गोलाई घेत आपण तिरकसा आकार द्यायचा आणि इथे स्ट्रेट लाईन सरळ. तर या पॉईंटला बघा स्लीव पण आपली ड्रॉ करून झाली, याला आपण कट करून घेऊया. तर या पॉईंटला बघा आता स्लीव पण आपली रेडी झाली आहे. 32 साईजसाठी कुठल्याही प्रकारचं पेपर पॅटर्न न वापरता परफेक्ट ब्लाऊज आपण इथे कट केलं. पूर्ण अस्तराची कटिंग झाली आहे. आता करायचं काय, कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता आहे तसंच आपण मेन फॅब्रिकवरती ठेवायचं आणि कट करायचं. तर या पॉईंटला बघा मेन फॅब्रिक पण आपण कट करून घेतलंय. आजची व्हिडिओ तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा आणि ज्याने नवीन शिकायला सुरुवात केली त्यांना लिंक शेअर करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.